हॅलो गाईज, संगमित्रास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे थालीपीठ। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 भोपळा घेतलेला आहे, बारीक वाटलेली मिरची आणि लसूण, तीळ, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ। भोपळा हा मी किसून घेते, तो सालीसकटच किसून घेते कारण त्याच्या सालीमध्ये हे जीवनसत्व असतात। भोपळ्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे ते एक्स्ट्रा पाणी मी काढून घेते। जर ते पाणी तसंच ठेवलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पीठ लागेल। भोपळ्यातलं एक्स्ट्रा मी पाणी काढून घेतले। आता बघा, आपला भोपळा हा कोरडा दिसतोय। आता यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 बारीक चिरलेला कांदा टाकते। आता याच्यामध्येच परत एकदा आपण हे जी पीठं घेतलेली आहेत, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ। भोपळ्याला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता जे आपण यात पीठं वापरली आहेत ती आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहेत। पीठ मळताना आपल्याला एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही आहे। आता यामध्ये मी बारीक वाटलेली मिरची आणि लसूण टाकते। सुरुवातीला जे मी मसाले दाखवले होते ते मी यात टाकलेत, पण याचा मी व्हिडिओ घेतलेला नाही आहे। पीठ आपलं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 1 पळी तेल टाकते आणि छान व्यवस्थित गोळा करते। पोळपाट घेतला आहे, त्यावर 1 कॉटनचा कपडा घेतला आहे, तो भिजवून घ्यायचा। थोडंसं परत अजून एकदा पाणी टाकून चांगला भिजवून घ्यायचा। एक लहानसा गोळा घ्यायचा, बोटाच्या साहाय्याने त्याला हळूहळू पसरवत जायचं। पसरवत असताना थोडा थोडा पाण्याचा वापर करायचा। मध्ये होल पाडायचं। अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। आता आपला पॅन छान गरम झालेला आहे। आता त्यावर अर्धा चमचा तेल टाकायचं। आता हे तयार झालेलं थालीपीठ अलगद उचलून आपल्याला आता गरम पॅनवर अलगद ठेवायचे। आता यावर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हे पीठ आपल्या कापडावर चिकटणार नाही। पाणी लावताना एक काळजी घ्यायची की ते दाबलं जाणार नाही। आता अलगदपणे आपल्याला कापड काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। थालीपीठ हे मध्यम गॅसवर शेकायचं आहे। थालीपीठ शेकताना झाकण ठेवायचं आहे। भोपळ्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतं, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त खाणं कमी होतं। दोन्ही बाजूनी मस्त छान शेकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं भोपळ्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे। रेसिपी आवडल्यास संगमित्रा किचनला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।